आज ब्लॉग चालू करायला थोडंसं लेटच झालेलं आणि आता उद्या मम्मी माझ्या माहेरी रिटर्न जाणार आहे, म्हणून मम्मी आमच्यासाठी एक एक गोष्टी बनवून ठेवत होती आजच. आणि संध्याकाळी पॅकिंग करताना मात्र प्रिशाचं असं चालू होतं की मला ही येलो कलरची साडी घालायची. सो तिला मम्मीने इथे मस्त अशी ही साडी नेसवली होती. आणि नंतर मला जे जे आवडतं जसं की बडीशोपचं प्रीमिक्स हेही मम्मीने बनवून दिलं होतं. आणि हे सगळं चालू असताना मला मात्र माझे हॉस्टेल दिवस आठवले, कारण की तेव्हाही मम्मी असंच माझ्या फेवरेट गोष्टी बनवून मला सोबत द्यायची जेव्हाही मी घरून हॉस्टेलवर जायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मात्र 6 वाजता मम्मी माझ्या भावासोबत माझ्या माहेरी जाण्यासाठी निघालेली. घरी आल्यानंतर मग मला तर खूप जास्त बोर होत होतं आणि सकाळचे 6 वाजले होते. राहुल आणि प्रिशा तर झोपलेले होते. सो म्हटलं आता हे दोघं झोपले तोपर्यंत माझे जे डेली रुटीनचे जे छोटे मोठे काम आहे ते करून घेते. आणि काल डीमार्टला गेलो होतो मी आणि राहुल. सो म्हटलं हे सामानही पटपट लावून देते. मग हे सगळं काही आवरणं चालू होतं. म्हटलं आता प्रिशा झोपली तोपर्यंत पटकन सगळे काही कामं आवरून घेऊ म्हणून इथे कपड्यांच्या घडी करून ठेवून दिलेले आणि ते जिथल्या तिथेही लावून दिले. म्हणून झोपेतून उठल्यावर मात्र प्रिशाच्या मम्मीला कॉल करून कंप्लेंट करणं चालू होतं की तू मला सोडून का बरं गेली, मला पण तुझ्यासोबत यायचं होतं. मग दुपारून जेवणाच्या आधी मी हे मसाला ताकचे क्यूब्स बनवून ठेवले होते. सो म्हटलं हे पटकन फ्रीजरमध्ये ठेवून देते. आणि मग नंतर प्रिशाला एक जरी मेंबर घरातलं कमी झालं तर तिला खूप बोर होतं, म्हणून आम्ही तिला इथे असं काही एंटरटेन करत होतो. संध्याकाळी मात्र आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, पण अशी काहीशी मला दुखापत झाली. सो ते बाहेर जाणं ते तर राहूनच गेलं, पण त्याऐवजी आम्हाला जावं लागलं हॉस्पिटलमध्ये हे सगळं ड्रेसिंग करून घेण्यासाठी. सो यासोबत आजचा दिवस इथेच एंड केला. चला तर मग बाय.